आपल्याला प्रत्येक घटकाचा सहेतुक विचार करावा लागेल. जर आपण विचार करायचा लागलो मग खऱ्या अर्थाने पायापासून टॉपपर्यंत एवढ्या आपण चालू तर बऱ्याच गोष्टी आपोआप त्या आपल्या प्रत्येकाचा आवडत लोक पिंडे माझ्या प्रत्येक दुसऱ्यापेक्षा शिपाई लावून शकत नाही का? आपल्याला जीव करताना येऊ शकत नाही का? येऊ शकता. आपण त्याच्या गुणवत्ता केला पाहिजे. प्रत्येक शिपाचा त्यानुसार काय काय बदल ते बदल कसे करता येईल, कोणत्या मार्गाने बरोबर कसं होतो या सर्वांचा फार विचार करतो. आपण जर एकदा आपल्या आपल्या आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपल्या समस्या हाताळू शकतो. त्या सोडण्यासाठी एवढ्याच प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम करायला सुरुवात होईल. आणि एक काळ असा येईल या समस्या सुटलेल्या आहेत. पूर्ण होण्यासाठी आपण बऱ्याच त्या सुटू शकतात. आणि एकंदरीत आपले कार्यक्रम काही प्रमाणात पूर्ण प्रमाणात सारखे शाळा चालवणं काही सोपं नाही. आता जर गाडी पण रस्त्यावर धावायला पाहिजे आता काय काय पाहिजे सर्वतीला असलं पाहिजे. नुसतं छोटासा साईड क्लास नसला तरी असं येतं. आता साईड क्लासचं महत्व तरी किती आपल्या दृष्टिकोनातून पण त्याचा परिणाम होतो. इंडिकेटर नसल्यामुळे गाडीला तुमच्या गाडीचा 100% आपल्याला बातमी होणार नाही. होईलच का मागच्या महिन्यात तुम्ही पेट लावला पाहिजे नाही. तुम्ही स्लो पुढे मागच्याला करणार आहे तर 100च्या स्पीडने तुमच्याला लागणार आहे. म्हणून तेवढीच महत्व एवढं 40चं महत्व करायला तेवढंच महत्वाचं इंडिकेटर आहे. घटकाचा विचार आपल्याला पुढे नेताना करायचा आहे. या दृष्टिकोनाचा आपण प्रकारच्या क्षेत्रापासून जेवढा विचार केला आहे यामध्ये तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अशा प्रकारे आजच्या शब्दाच्या कमालाकडे आपण आहोत. शेवटचा मुद्दा भेटत आपल्याला आलेला आहे असं मला वाटतं. सांगण्यात तात्पर्य एवढं की आपण प्रत्येक क्षेत्राचा विचार हा करायचा आहे. शेवटचं चरण म्हणून मी डॉक्टर विनोद पाटील आजच्या प्रथम आणि द्वितीय शालेय गुणवत्ता योजना एक आपण सकाळी जेवणावर घेतलं शालेय गुणवत्ता योजना 2 या दोन्ही क्षेत्राचा तज्ञ मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक म्हणून आपण बरोबर आहे. या प्रशिक्षणाच्या आधी मी एवढंच सांगू इच्छितो की आज दिवसभर आपण इथे बसला आहात आणि प्रामाणिक सांगायला वाटतं की एवढा या वयात सुद्धा जेवढ्या हजार प्रॉब्लेम कामामध्ये आपल्या उत्साहाने दोन व्यक्ती बसला त्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे. विविध विषयाचा आहे चर्चा केली चांगल्या प्रकारे केली सकारात्मक केलेली आहे. आणि मग मनापासून मी आपला आभारी आहे. आभार मानतो. हे प्रशिक्षण मी यशस्वी केलं असं मी बिलकुल म्हणू शकत नाही. हे तुमच्यामुळे यशस्वी झालेलं आहे. याचं श्रेय तुमचं आहे. ते मोठे पण तुमचं आहे. आणि म्हणून मनापासून आभारी आहे. दुसरी गोष्ट दिवसभरामध्ये सगळे प्रशिक्षण कधी असतो ते एक माणूस या रात्री चुकू शकतो.